पार्थ पवारांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. अजित पवार पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांना अडवून ठेवलेला आहे. अजित पवार ॲट्रॉसिटीचा राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर रास्ता रोको. हॅलो हॅलो, अरे कसं बंद झालंय? एक मिनिट, लय बंद झालं ना. ए विकी, ठीक आहे, रेकॉर्ड होतंय, झाल्यावर मध्ये करूया. ठीक आहे, उभा राहून बोलू देत नाही. उभं राहून बोला ना. उभं राहा, उभं राहा. दादा तुम्ही बाजूला बाजूला. काय पाडता का काय? लागलेली आहे, त्याच्या निषेधामध्ये आम्ही महासुमेध संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी भवन शिवाजीनगर ठिकाणी पार्थ पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे. अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हो, कसं होतंय की मागे जैन मंदिराच्या जागेमध्ये पण असं झालं. त्यांचं म्हणणं असं व्यवहार झाला नाही, पण डॉक्युमेंट सगळं तयार आहे. डॉक्युमेंट आहे पार्थ पवारांच्या. तुम्हाला काय आक्षेप आहे या सगळ्या प्रकरणात? आमचा आक्षेप असा आहे की पार्थ पवारती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे. आमचं आंदोलन मूळ मालक कोण नाही. आम्ही काल मूळ मागण्या देऊन पोलिसांना तक्रार दिलेली. आम्ही काल जमीन मालक आहेत त्यांना घेऊन आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. जर त्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या मागण्या दोनच प्रमुख मागण्या दोनच आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारची आहे असं कलेक्टर म्हणतात. कलेक्टर म्हणतात जमीन सरकारची आहे. कलेक्टर म्हणतात जमीन सरकारची आहे. जमीन ही महारत्नाची आहे. डॉक्युमेंट सगळे तयार आहे. काल आम्ही तक्रार दिलेली आहे. सर्व पुरावे आम्ही दिले पोलीस स्टेशनला. दावा जरी तसा करत असला तरी कलेक्टरांनी सांगितलंय कागदावर ही जमीन कलेक्टर महाराष्ट्र सगळ्या जमिनी
वतनाच्या जमिनी सगळ्या वतनाच्या जमिनी चेक करायला असतात. वतनाच्या जमिनी तुम्ही परवानगी घेतली का अशा पद्धतीने आंदोलन करायला? लोकशाही मार्गाने आंदोलन करू जमीन शकता. जमीन लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करू अहो जमीन यांनी दाखवली तर यांनी परवानगी घेतली का? आम्ही परवानगी का घ्यावी? गुन्हे गुन्हा दाखल. आम्ही जेलला पण जायला तयार आहे. आम्ही आंबेडकर समाजाचे तरुण कार्यकर्ते. आम्ही आम्हाला जेल काही नवीन नाही. पूर्वीपासून आम्ही जेल होतो. आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवारांनी ऍक्टिव्हिटीचा गुन्हा घाला पाहिजे. ओके ओके हम तुम्हारे साथ हैं. भाई जगताप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. ओ मोरे मोरे ओ मोरे सर महारत्नाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आलेले आहेत. खरं तर या विरोधातच आज मास जी मुवमेंट आहे त्या वतीने या ठिकाणी जे आहेत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. माझ्यासोबत या ठिकाणी यातले काही पदाधिकारी आहेत. काय मागणी आहे तुमची? अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे आमच्या मागण्या आहेत ते मान्य करायला पाहिजे. का म्हणजे पार्थ पवार यांच्यावरती तुम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करता? ते आमची भाऊसाहेब. खर तर बघतोय की या ठिकाणी पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. कारण कोरेगाव पार्क या ठिकाणी महारत्नाची जी जमीन आहे त्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्यावरती ताशेरे ओढण्यात आले. काय मागणी आहे तुमची? अजित पवार यांचा पुत्र जो पार्थ पवार आहे, आज तुम्ही बघताय 1800 कोटीची जमीन जर तुम्ही 300 कोटीमध्ये देताय आणि 500 रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही ते अग्रीमेंट करताय. इथं 1 गुंठ्याचे अग्रीमेंट व्हायना आणि तुम्ही 1800 कोटीची जमीन 500 रुपयाच्या स्टॅम्पवर कशी काय अग्रीमेंट करू शकता? आणि आता तुम्ही म्हणताय रद्द झाली. आता का रद्द केली? म्हणजे कुठंतरी अंमलबजावणी झाली नंतर रद्द झाली ना. तर आधीच अंमलबजावणी करायची नव्हती या कागदपत्रांवर वगैरे. आज 1800 कोटी ही जी जमीन होती ती महारवतनाची होती. महारवतनदारी ही एका अग्रीमेंट होऊ शकतं लीजवर, ते विकता येत नाही. मग यांनी विकत कशी घेतली? हे सरकारकडे आमचं ठाम प्रश्न आहे. आणि आज हे पालकमंत्री आहेत आपल्या पुण्याचे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यांनी यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे. व्यवहार रद्द झालाय असं म्हणतात. रद्द झाला म्हणजे झाला होता ना, मग का झालता तो? हे तरी ठाम आहे की व्यवहार झालता, आता तो रद्द झाला का? ज्यावेळेस लोकांची कान उघडे झाली, डोळे उघडे झाले, त्यामुळे रद्द झालेला आहे. व्यवहार व्हायचाच नव्हता जर रद्द करायचा होता तर. दादा काय सांगाल पार्थ पवार यांच्या राजीनाम्याची मागणी? पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करतात. हो, पार्थ पवार यांच्या अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. पार्थ पवार यांनी महार लोकांची फसवणूक केलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. पार्थ पवार यांच्यावरती तात्काळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते. कारण कोरेगाव पार्क या ठिकाणी महारत्नाची जी जागा होती ती अमेडिया ही जी पार्थ पवार यांची कंपनी होती त्यांनी खरेदी केलेली होती. त्या प्रकरणामध्ये काल हा जो व्यवहार आहे तो व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे. परंतु या ठिकाणी आंबेडकरी संघटनाच्या वतीने पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते. आज जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शहराचं जे पुणे शहराचं जे कार्यालय होतं त्या ठिकाणी आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होती आणि त्याचवेळी ही बैठक झाल्याच्या नंतर अजित पवार थोड्या वेळ बाहेर सुद्धा पडणार आहेत. परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यालयाच्या अगदी जवळ या ठिकाणी पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी जी आहे ती केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
सगळे 15-20 कार्यकर्ते अचानक